सुधागड तालुक्यात खैर तस्करीचा पर्दाफाश, वन विभागाची कारवाई, मुद्देमालासह 4 संशयित ताब्यात। सुधागड तालुक्यात वन विभागाने खैर लाकडाच्या अवैध तस्करी विरोधात मोठी कारवाई करत 2 वाहनांसह खैर लाकडाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी ऋतिक राठोड, राजू हिलम, रोहित चोरगे आणि प्रशांत जाधव या 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धोणसे आणि सिद्धेश्वर परिसरात करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान टेम्पो मधून 14,226 रुपये तर स्कॉर्पिओ मधून 13,339 रुपये किमतीचे खैर लाकूड जप्त करण्यात आले। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। खैर तस्करीची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले। तस्करी विरोधात संताप व्यक्त करत नागरिकांनी आंदोलन केले। यावेळी संतप्त जमावाने संशयित स्कॉर्पिओ वाहनाची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून परिक्षेत्र वनाधिकारी विशाल सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।